झाल्याबद्दल सर्व सदस्यांचं मी प्रथमतः आभार मानतो। त्याचबरोबर सर्व प्रमुख नेत्यांनी, गावातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी या निवडीला सर्वांनी सहकार्य केलं। पारडी गावची परंपरा अशी आहे की निवडणुकीच्या काळामध्ये 2 पार्ट्या असतील, 2 पॅनल असतील, त्यावेळेला जरूर एकमेकाच्या मतं मिळवण्यासाठी आपल्या पार्टीची माणसं निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात। पण ज्या दिवशी निवड होईल आणि निवड झाल्यानंतर सर्व मंडळी, पाडळी, ग्रामस्थ एका विचाराने, एका कुठल्याही प्रकारची मनामध्ये द्वेष न धरता एकमताने एकत्र राहतात आणि वागतात। ही पाडळीची पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि आज या निवडीला सर्व सदस्यांनी, सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे। त्याचबरोबर पाडळी गावच्या विकास करत असताना विरोधक कोण निवडून आलं, सत्ताधारी पक्षाचे किती निवडून आले हा विचार न करता सर्वांच्या विचारानुसार सर्व जेवढे 9 सदस्य आहेत त्या 9 सदस्यांच्या विचाराने कायमस्वरूपी या ठिकाणी विकास कामांचा आढावा घेतला जातो। विकास कामं कुठं घ्यायची, कुठं गरजेची आहेत आणि कोणती अति महत्त्वाची आहेत अशा पद्धतीनं त्याला क्रम लावून त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कामं करत असतो। असंच कायमस्वरूपी ही 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व सदस्यांनी एकमेकांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाडळी गावचा विकास हा कायम करत राहावं अशी मी ग्रामस्थाच्या वतीने सर्व आताचे नवनिर्वाचित सरपंच, त्यांचे सर्व सहकारी यांना मी विनंती करेल की असाच आपल्या गावचा विकास तुम्ही सर्वांनी करावा अशी ग्रामस्थाच्याकडून तुम्हाला एक विनंती राहील। माझ्या मताप्रमाणे वैयक्तिक मते अशी आहे की ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा एकच पार्टी कार्यरत असते किंवा एकाच पार्टीचे सगळे सदस्य असतात त्यावेळेस काम करणं सोपं होतं असं म्हणतात। परंतु माझा जो अनुभव आहे या 2-3 वर्षातला, म्हणजे आता इथं 5-4 असं बलाबल साहेब होतं आमचं किंवा आहे, तर त्यामध्ये सुदैवानं काही वर्षापूर्वी आम्ही विरोधी बाकावर होतो त्यावेळेस ती पार्टी सत्तेवर होती। आज आमची पार्टी सत्तेवर आहे तेव्हा आमचे विरोधक मित्र विरोधी बाकावर आहेत। पण ह्या पंचवार्षिकमधला जर त्याचा आपण आढावा घेतला तर सुज्ञ सदस्य ज्यांना आपण म्हणतो तसे सुज्ञ सदस्य या 5 वर्षात ग्रामपंचायतीला लाभले। जी विधायक कामं आहेत, आपलं सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो, तर ते चुकीचं काम करत असेल तर विरोध करावा अशा नीतीला धरून की आमचे जे सहकारी 4 सदस्य ग्रामपंचायतीतले त्यांनी विधायक कामाला आज तागात ग्रामपंचायतीत कधी विरोध केला नाही। जे योग्य काम आहे त्याच्या पाठीशी राहून त्या ठरावाला मान्यता देऊन ते काम अंमलात कसं येईल किंवा ते गावचा विकास कसा होईल याकडं त्यांनी जास्त लक्ष दिलं। मी ते 4 आणि हे 5 सगळ्या सदस्यांचं त्या दृष्टीनं कौतुक करतो, 9 सदस्यांचं। ते असंच विचारानं जर आपण काम करत गेलो तर गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही। या राजकारणामुळं किंवा एकामेकाचं गटतट त्याच्यामध्ये आले तर त्याच्यामध्ये विकासाला खीळ बसते आणि जे आपल्याला योग्य कामं, लोकाभिमुख जी कामं करायची आहेत ना त्या कामाला खंड पडतो। तर असं न करता जसं मागील प्रमाणे चालत आलं तसंच पुढे तुमची 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमच्या कारकिर्दीमध्ये असेच विचाराने राहा असं मी एक विनंती सर्व सदस्यांना करेल आणि असंच चांगलं काम तुम्ही गावापुढं ठेवा। तुमच्या कारकिर्दीतलं चांगल्या कामावर तुमचं नाव अप्रत्यक्षरित्या कोरलं जातं की अमुक सदस्य निगडे मॅडम। तसेच आज या सरपंच पदाच्या निवडीसाठी ज्यांनी बिनविरोधसाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आपल्या ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ विठ्ठल दायगुडे, शंकर नानावरे महाराज, त्याचबरोबर भोसले, आमच्या गोट्या भोसलेंचं काय नाव आहे कोण आठवतं, कृष्णात भोसले, हां कृष्णात भोसले, त्यानंतर रुपाली दायगुडे, माजी सरपंच रंजना बरकडे, माजी सरपंच स्वाती ठोंबरे, त्याचबरोबर आता नवनिर्वाचित झालेल्या सरपंच ज्योती दीक्षित आणि आपण सर्व एक राहिले ना, रेखा वाघमारे राहिल्या, त्या पुढे सरून दिसणार इकडे बघायचं नीट आणि पिऊ नका। हां बोला। आज दिनांक 8 फेब्रुवारी 2024
मी या पाडळी ग्रामपंचायत कार्यालय पाडळी या गावची सरपंच म्हणून सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे यांचे आभार मानते आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांचे ज्येष्ठ ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानते आणि ही सर्व माझ्या कालावधीत मी सगळे कामे पूर्णपणे पार पाडे चांगल्या पद्धतीने करण्याचे प्रयत्न करते. पण या 8 सदस्यांनी बिनविरोध निवडीसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रथम ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांचं प्रथम आभार मानतो. आणि आज ज्या नवनिर्वाचित सरपंचपदी ज्यांची निवड झाली त्या ज्योती दीक्षित यांना श्रीफळ व हार घालून त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करूया. तो हार माजी सरपंच स्वाती ठोंबरे यांनी त्यांना हार व श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सदस्यांनी एक विचारानं आज या ठिकाणी नवनिर्वाचित झालेले सरपंच सौ ज्योतिताई दीक्षित यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झाली. या निवडीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पाडळी गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. निवडणूक अधिकारी असतील, ग्रामसेवक मॅडम असतील, ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी असतील, या सर्वांचं पाडळी ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. सर्वच प्रमुख म्हणा किंवा सर्व नागरिकांनी सहकार्य केलं त्याबद्दल या ठिकाणी सर्व ग्रामस्थाचं, सर्व नागरिकांचं, महिला मंडळी असतील, विशेष करून आज आपल्या पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार काकडे साहेब आणि त्यांचे सहकारी भिसे साहेब दोघंही आलेत. त्यांना श्रीफळ आणि पुष्पहार द्यायचं राहिलं, तुम्ही तिकडे निघून गेला तर प्रथम त्यांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत विठ्ठल पाटील करा. मला माहिती नाही